मला ना कळतच नाही मी काय बोलू. मी तुमच्यापासून इतकी वर्ष अवे होतो, त्याच्या बदल्यात तुम्ही मला इतकं मोठं गिफ्ट दिलं हे मी कधी इमॅजिनच केलं नव्हतं. आज तुम्ही त्या सगळ्या सॅड वर्षांचा हिसाब चुकता केला, तो पण बाकायदा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच पप्पा. माझा मेंटल पोरगा सेंटिमेंटल झाला. आता रडून बिडून माझ्या कपड्याला शेंबूड पुसणार का काय? हे बघ, आता जे मी केलं ना ते भंकर, पण आज जो तू काम केला एकदम चोखस. मी सांगितलेला बाकायदा चोख काम केला. ते मी करणारच होतो पप्पा. ओव्हर कॉन्फिडन्स नको, मग जेडीचा विश्वास गलपटतो समोरच्या वरचा. पण मी तुमचा मुलगा आहे ना, आणि मी इतके दिवस गुड बॉय सारखा राहिलो ना. तसाच राहायचा आयुष्यभर. मी सांगेन तसं तसं करत जायचं, कळलं काय? पण आता कंपनी तर आली ना हातात, मग अजून काय करायचंय? अजून महत्वाचे हिशोब बाकी आहेत बेटा. त्या ब्रह्मेने लय त्रास दिलाय मला. उठता बसता त्यांची याद येते. याद, ते ब्रह्मे आणि तो आदित्य, सगळ्यांचा हिशोब व्याजा सकट चुकवल्याशिवाय या जेडीचा आत्मा थंड नाही होणार. सगळ्यांना संपवणार. मागचे काही दिवस माझ्याबरोबर जे काही घडलंय ते कधी स्वप्नातही घडेल असं वाटलं नव्हतं. खरं तर आजचा दिवस तर धक्क्यांवर धक्के मिळत आहेत, पण धक्क्यांबरोबर इतकी वर्ष माझ्यापासून लपलेली माझी खरी ओळख मिळाली मला. आनंद तर होतोच आहे, पण मग दुःखही होत आहे. भावनांचा पूर म्हणतात ना, तसं होतंय आतून. खूप हसावं असं वाटतंय, खूप रडावं असं वाटतंय, चिडावं असं वाटतंय, ओरडावं असंही वाटतंय. पण या सगळ्या गोंधळात एक गोष्ट मात्र कायम राहील. आणि ती गोष्ट म्हणजे माझा तुमच्या सगळ्यांवरचा विश्वास आणि प्रेम. आजपर्यंत तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं आणि खूप केलंय ते सगळंच माझ्या भल्यासाठी होतं. मग ते माझ्यासाठी स्वतःच्या सुखांचा त्याग करणं असेल किंवा मला सुखरूप ठेवण्यासाठी म्हणून माझ्यापासून हे सगळं लपवून ठेवणं असेल. या सगळ्यासाठी तुम्हाला थँक्यू म्हणणं छोटंच आहे, पण तरी अरे वेडायस का तू? उलट आम्ही तुला सॉरी म्हणायला हवं. आम्ही तुला तुझं खरं नाव नाही सांगू शकलो, तुला तुझ्या मालकीची संपत्ती नाही देऊ शकलो, तुझ्या सुखाचा एक कण देखील आम्ही तुला देऊ शकलो नाही. मामा, तुम्ही जे प्रेम दिलं, जे संस्कार दिले, त्यासमोर संपत्ती काहीच नाहीये रे. पण जे तुझं आहे ते तुला मिळायलाच हवं आदित्य. तुझं बरोबर आहे मामा. माझ्या आई वडिलांनी जे अपार कष्ट, अपार मेहनतीनं कमवलं, इतकी वर्ष जे तुम्ही निस्वार्थीपणे जपून ठेवलं, ते आता पुन्हा मिळवावं लागणारच. त्याचा कण
इंचन इंच परत मिळवायला वाटेल ते प्रयत्न करायला मी तयार. प्रयत्न नाही, आदित्य ते सगळं परत मिळवेलच. कारण इम्पॉसिबल गोष्टी पॉसिबल करून दाखवणारी त्याची बायको कायम त्याच्या बरोबर असणार आहे. आम्ही दोघं मिळून आदित्य ग्रुप ऑफ कंपनीजचं हे साम्राज्य पुन्हा एकदा उभं करू. Yes, everybody! Enjoy! hey, जेडी मेरे दोस्त, क्या चाल चली है तूने, कमाल कर दिया यार. तू सीक्रेट हो यार. जेडी, एक बात बोलूंगा. ये कमरे को हड़पने के लिए ना मैंने भी कोशिश की. अच्छा, ये जो शतरंज बिछाई है ना, उस पे मैंने अपने प्यादे को धीरे 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 आगे बढ़ाते गया. और कभी ऐसा डर जैसा लगता था ना, तो प्यादे को धीरे धीरे पीछे ले गया. तूने ये अपने वजीर को शतरंज में उतार के सबको चटपट कर दिया. खरंच हा, हे तोतया आदित्य देसाईला आणायचं कोणाच्याच डोक्यात आलेलं नव्हतं. पप्पा, तोताया मीन्स? अरे तोतया म्हणजे एक खोटा. हो, खोटं कोणाला म्हणताय? मी खरा खुरा आदित्य देसाईचे. शाळेत गेल्यापासून ऑन पेपर तेच नाव आहे माझं, आदित्य विजय देसाई. लेकिन लोग मुझे प्यार से मॉन्टी कहते हैं, कारण ना मला माउंटन्स खूप आवडतात. सो माउंटन्सचा माउंटी आणि माउंटीचा मॉन्टी. एक मिनिट. शाळेत असल्यापासून तुमचं नाव आदित्य विजय देसाई आहे? हो, म्हणजे हे प्लॅनिंग तुम्ही लय वर्षाचं आहे. विजयचं लग्न झालं ना, तेव्हाच मला कळला होता तो आणि त्याची बायको काय कंपनी सोडत नाही. पुढे जाऊन विजयचा पोरगाच त्याच्या गादीवर बसणार. पण माझ्या नशिबाने मला साथ दिली. विजयची बायको तिकडे प्रेग्नंट झाली, इकडे माझी एक गर्लफ्रेंड प्रेग्नंट झाली. ती माझ्याकडे आली पैसे मागायला. आम्ही बोललो डबल पैसे देतो, पण अबॉर्शन करायचं नाही, माझा पोरगा मला पाहिजे. तिकडे विजयच्या बायकोला पोरगा झाला, त्याचं नाव आदित्य ठेवलं. इथे मला पण पोरगा झाला, त्याचं पण नाव आदित्य ठेवलं. आणि शाळेत घालताना त्याच्या बापाचं नाव विजय लिहिलं. तोच हा माझा जिगरचा तुकडा मॉन्टू. त्याला मी सुमडीत दुबईला पाठवला. खरा तर विजय गेला तेव्हाच मॉन्टू कंपनीचा मालक झाला असता, पण हे ब्रह्मे आडवे आले. ब्रह्मे ये ब्रह्मे ना हर बात में टांग अड़ाते हैं. अरे जेडी, तू नहीं मानेगा, कितनी बार मैंने उसके हाथ पैर जोड़े. लेकिन बस अब बहुत हो गया. वो सब बात का मैं गिन गिन के बदला लेने वाला हूँ. ये सब ब्रह्म है ना, सबकी टांगी तोड़ डालूंगा. हे मल्होत्रा टांगे तोडून कायच होणार नाही. त्यांचा जीव गेला पाहिजे, जीव. विजय गेला तसा मी याच खुर्चीवर बसणार होतो. पण मी ऑफिस मध्ये येण्याच्या आधी ते 5 पांडव ऑफिस मध्ये आले आणि त्यांनी मला धक्के मारून बाहेर काढला. लय मारामारी झाली, धक्काबुक्की झाली, माझी पण हटली. मी त्या दादा ब्रह्मेला एक ठेवून दिली. त्या जिन्यावर धक्काबुक्की झाली आणि माझा नशीब खराब, मी घसरून पडलो. त्या ब्रह्मेमुळे मला अख्खी जिंदगी पेन होतोय. याच्यावर इलाज एकच, ब्रह्मेची मौत.
पण पप्पा आता कशाला पाहिजे कोणाची मौत बीत? तुम्हाला कंपनी पाहिजे होती ना, ती मिळालीये. कशाला त्या ब्रह्म्यांच्या नादाला लागताय? सोडा ना त्यांना. पप्पा प्रेझेंट मध्ये जगा, पास्ट मध्ये जगायचं सोडून द्या. तू तुझी अक्कल चालवलीस हो का नाही? हो पप्पा. नाही चालवायची सोन्या. पप्पाच्या गप्पा चालू असताना मध्ये काय बोलायचं नाही. आणि माझ्या हिशोबाच्या डायरीचं पान कधी पण खोलायचं नाही, कळला? हो पप्पा. ब्रह्म्यांचा हिशोब करायलाच लागणार, कारण ते 5 तोंडांचे नाग आहेत. कधी पण आदित्य केचपला घेऊन येतील आणि या कंपनीवर कुंडली मारून बसतील. त्यांची डोके चेचली नाहीत ना तर ते फणा काढणार आणि 100% असणार. सगळं एवढं अचानक घडले ना की हताश व्हायला झाले. गोंधळ उडलाय सगळा. काय करायचं, काय धरायचं, काय सोडायचं काही समजत नाहीये. आणि पण आपल्याला सावरायला हवं. त्या सगळ्या गोंधळामध्ये आदित्यची कंपनी त्याच्या हातून जायची. बिलकुल जाऊ देणार नाही. काही झालं तरी आदित्यच्या मध्ये जो कोणी अडवायला ना त्याला आपण आडवा करू. अरे मी तर म्हणतो तो जो कोण खोटा आदित्य देसाई आहे ना त्याला सरळ उचलून आणू आणि या अडगळीच्या खोलीत बांधून ठेवू त्याला. अरे त्यालाच कशाला, त्या जेडीला पण आणूया ना. बऱ्याच केसेस पेंडिंग आहेत अजून. सगळ्याचा काय तो निकाल लावून टाकू. काय बोलताय तुम्ही? हे असं करायला आपण काय गुंड आहोत का? समोरच्याला नसेल कायद्याचं भान, पण आपल्याला आहे ना. आपल्याला कळते त्याचं महत्व. बंधू, कायद्याने काही करता येण्यासारखं असेल तर ते मला सांग. कायद्याच्या मार्गाने जायचं असेल तर आपण सगळे पेपर्स घेऊया. एखाद्या मोठ्या सॉलिसिटरला घेऊन कंपनीत जाऊया आणि आदित्यच्या हक्काचं सगळं काय ते मागून घेऊया. ते तर करूया, पण आधी हा तोतय आदित्य देसाई कोण आहे त्याची माहिती काढूया आणि पत्रकारांना देऊया. या सगळ्या मागे खरंच तो जेडी आहे का हे शोधून काढूया. आणि असेल ना तर त्याला सरळ पोलिसांच्या ताब्यात देऊया. एकदा का तो जेलमध्ये गेला ना सगळा प्रॉब्लेमच संपला. मग आणि त्याच्या आधी आदित्यला सावरायला हवं. पण त्याची काय अवस्था असेल ना. मागच्या काही दिवसात त्याने बरंच सहन केलंय. आत्ताच त्याला त्याच्या वडिलांबद्दल कळलंय. कशा पद्धतीने कळलं ते काय बोलण्यात अर्थ नाही. पण तो कसं कसं आणि काय काय सहन करत असेल कोणास ठाऊक. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले. एके दिनी परंतु पिल्लास त्या कळाले. भयवेड पार त्याचे वाऱ्यास वे पळाले. पाण्यात पाहताना पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक त्याचेच त्या कळाले. तो राजहंस एक एका तळ्यात होती बदके पिले सुरेख होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक. अचानक एखादा हरवलेला तुकडा सापडून पझल पूर्ण झाल्यासारखं वाटत असेल ना तुला? वाईट वाटतंय की मग आनंद होतोय? का दोन्ही फिलिंग्स मिक्स झाल्या आहेत? काहीच कळत नाही यार. म्हणजे आतापर्यंत जे वाटत होतं, जे मी जगत होतो, जसा वागत होतो
त्या कशालाच काहीच अर्थ नाहीये का? नाही, कारण माझ्यासाठी आहे. मी तोच आदित्य आहे ना, मामांचा आदित्य, पप्पांचा, तुझा तो आदित्य ज्याला आई बाबांबद्दल काहीच माहिती नाही. आता माहितीये, पण अजूनही ते माझ्या बरोबर नाहीच आहे. असलं तर त्यांनी उभं केलेलं अख्खं साम्राज्य आहे. त्यांच्या मुलासाठी त्यांनी बघितलेलं मोठं स्वप्न आहे, आणि आदित्य देसाई म्हणून ते आता मला पूर्ण करावंच लागणार आहे. मग आदित्य कश्यपचं काय? त्याला सगळ्याचं खूप प्रेशर येत आहे नुसतंच. आणि हा, हे पझल पूर्ण झालंय, पण जे चित्र दिसतंय ते पूर्णपणे अनोळखी आहे ग. आधी मला सगळं कळतंय. मी जर का तुझ्या जागी असते ना, तर माझाही असाच गोंधळ उडाला असता. पण मी ज्या आदित्यला ओळखते ना, तो खूप ऑसम आहे. मग त्याचं आडनाव जरी बदललं, अगदी नाव बदललं, चेहरा बदलला, गाव बदललं, काहीही बदललं ना, तरी तो तसाच राहणार आहे, ऑसम. हा, पण हा ऑसम आदित्य लहानपणी नक्की कसा होता, त्याच्या आई वडिलांना त्याच्याबद्दल नक्की काय वाटत होतं, हे सगळं मला पाहायला, वाचायला आणि ऐकायला खरंच खूप आवडेल. सो प्लीज. नाव आदित्य विजय देसाई. जन्म तारीख 24/10/1994. जन्म वेळ रात्री 3 वाजता. तर मलाही माहित नव्हतं. काय यार आधी, दादा मामांचा भाचा असून सुद्धा इतक्या लेट एंट्री मारलीस तू. अरे जरा सकाळी 8 वाजता वगैरे यायला पाहिजे होतस ना. म्हणजे कसं, सगळे मामा चहा नाश्ता वगैरे करून तुझ्या स्वागतासाठी रेडी असते. चुकलंच ना माझं. काय, आईच्या पोटामध्ये हातात घड्याळ घेऊन रेडी होतो, बॅटरी बंद पडली म्हणून सगळी गडबड झाली. हरकत नाही, अगले जन्म टाइम पे आना. ओके, नेक्स्ट. उंची 19.3 इंच, वजन 3.3 किलो. केवढं भारी वाटलं असेल ना आधी तुझ्या आईला असं पहिल्यांदा तुला तिच्या हातात घेऊन. तुला खेळवताना किती छान वाटलं असेल त्यांना. यार आधी तू परत एकदा लहान हो ना प्लीज. मला पण तुला असं कडेवर घ्यायचं आणि तुझे गॉल फोडायचे मस्त. काही नसे, तू काहीही बोलू शकतेस. चल आता जरा बर्थ सर्टिफिकेट सोड, पुढे बघ. आधी 1995 साली तुझ्या आईने लिहिलेली एक नोट आहे. आज आदित्य पहिल्यांदा माझं लक्ष नसताना आपल्या पायावर उभा राहिला आणि पहिल्यांदाच धडपडला. हनुवटीला खरचटलं थोडं, याचं वाईट वाटतंय, पण तो स्वतःच्या बळावर कुणाच्याही आधाराशिवाय उभा राहू शकतो याचा आनंद जास्त झाला मला. असाच एक दिवस तो त्याच्या पायावर खंबीरपणे उभा राहील याचा विश्वास आहे मला. आधी तुझ्या आईने तुझ्यासाठी आणि मामांसाठी एक कविता केली आहे, वाचू? मी वाचतो. इवला इवला चिमणा, त्याला मामा 4, त्याची आई चिवताई झाली हो बेजार. पहिला मामा तापट, भांडी कुंडी आपट, हिवला हिवला चिमणा त्याला देतो थापट. दुसरा मामा थापाड्या, लावतो नुसत्या टेपा, हिवला हिवला चिमणा मारीत त्याच्या मागे खेपा. तिसरा मामा वकील, लावतो शक्कल, हिवला हिवला चिमणा करतो त्याची नक्कल. चौथा मामा खादाड, भूक भूक करतो, हिवला हिवला चिमणा
त्याचा खाऊ खात फिरतो. चिव चिव करतो चिमणा, दिसता मामाचारी. त्याची आई चिवताई हरते मग बिचारी. 4 बिलंदर मामा भरून काढती कसर. कोण आई, कुठली आई, चिमण्याला पडतो विसर. त्याची आई चिवताई खोटं खोटं रुसते, पण एवल्या एवल्या चिमण्याला दुरून बघून हसते.